नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे मार्गशीर्ष महिना केव्हा सुरू होणार आहे. जाणून घ्या या महिन्यातील पूजा पाठ, दान, धर्म आणि गुरुवारचे व्रताचे महत्व. मार्गशीर्ष महिना हा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्व आहे. या महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे. तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते व दान धर्म पुण्य करण्याचे या महिन्यात विशेष फळ मिळते असे म्हणतात. पाहुयात तर मार्गशीर्ष महिन्यात नेमके केव्हापासून सुरू आहे. तर हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्व आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती पूजा पाठ व्रत केले जाते. असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णाला समर्पित असतो. या महिन्यात केलेले व्रत आणि दान पुण्याचे शुभ फळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात. तसेच या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्व मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते. यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानतात. मग पाहुयात मार्गशीर्ष महिन्यात नेमके केव्हापासून सुरू होणार आहे. तर गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे. यानंतर शुक्रवार 21 नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होईल. हा महिना धार्मिक पूजापाठ आणि विधींसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे. यंदा मार्गशीर्ष मध्ये एकूण 4 गुरुवार येतील. पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा 27 नोव्हेंबरला असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची प्रथा. अनेक जण या काळात श्रीकृष्णासाठी व्रत करतात. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर काही जण ब्रह्ममुहूर्तावर देखील पूजा करतात. श्रीकृष्णाच्या नामाचा जप करण्याचे या काळात शुभ फळ मिळते अशी श्रद्धा आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यात भगवद्गीता देखील वाचली जाते. या काळात अन्नदान करावे असे शास्त्र सांगते. गरीब गरजूंना आवश्यक वस्तू दान कराव्यात, त्यांना भोजन द्यावे. यामुळे पापातून मुक्ती मिळते व पदरी पुण्य पडते असे देखील मानले जाते. तर आता आपण पाहूया की मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत कसे केले जाते. तर मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिला देवी महालक्ष्मीचे गुरुवारी व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्यात जितके गुरुवार येतील त्या गुरुवारी व्रत करून देवी महालक्ष्मीची चौरंगावर पूजा मांडली जाते. त्यानंतर व्रताची कथा वाचून आरती करतात व देवीला खिरीचा नैवेद्य दाखवून व्रत सोडतात. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. 7 सुवासिनी स्त्रियांना घरी बोलावून त्यांना शृंगाराचा सामान, महालक्ष्मीची व्रताची कथा, पुस्तक व केळी ओटीत घालून त्यांना नमस्कार केला जातो. तसेच या सुवासिनींनी जेवू घातले जाते. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होतात. असे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार करण्याचे विशेष महत्व. यंदा मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाला आहे. या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरुवार आहेत. तर दर गुरुवारी महिला लक्ष्मीजींची पूजा करून उपवास करतात. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं. तसेच या महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मींचे व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव, यश, समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर चौरंग किंवा पाठावर लाल कपडा पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा. कलशाला हळदी कुंकू लावा. कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नाणं, सुपारी टाका. कळसाला विड्याचे पाणी किंवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा. त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा. पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी. त्यानंतर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा. विडा, खोबरा, फळे, खडी साखर आणि गूळ ठेवा. त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा, नैवेद्य दाखवा आणि आरती करा.
तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार किती? तर पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला आहे. तसेच दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबरला असेल. तिसरा गुरुवार 11 डिसेंबर, तर चौथा गुरुवार हा 18 डिसेंबर पर्यंत असेल. प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्व दिलं जातं. त्यामुळं हा महिना शुभ मानला जातो. या महिन्यांपासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात. मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्त पर्यंत पाळला जातो. असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात. त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याची हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटचा गुरुवार हे उद्यापन केलं जातं. असे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्व व विधी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.